तुम्ही एक एकचं जर पेर पाहिलं, तर बघा अंबानींचं कुळ एक एकचं कुळ निघतं. म्हणजे ते ओके. शात्र कुळातले आहेत. मग त्यांच्या मुलाला ओबेसिटी आहे. त्या कुळामध्ये काय होतं, सगळा पैसा आहे, ग्लॅमर आहे, सगळं आहे. पण जे एक मानसिक समाधान आहे, ते नाहीये. मग इथं तुम्ही ब्लॅक मॅजिक कसं ओळखलं पाहिजे, की सो आपण काही-काही लोकांच्या बाबतीत बघतो, की झोप कमी होते, झोप लागत नाही, वेगवेगळी स्वप्न पडतात, दडपण येतं, भीती हो. वाटते. सो ही पण ब्लॅक मॅजिकचे काही सिम्प्टम्स आहेत. आम्हाला ती नवीन स्टडी आला एक. कारण त्या वडिलांचं कुळ आटाटचं होतं. हं, त्यांचा मुलगा 7-7चा झाला. आटाटचा कुळ असल्यामुळं सगळेजण घरामध्ये म्हणजे सरकारी ऑफिसर होते, सरकारी जॉबला होते, हं. सरकारी कामात होते. ते काय झालं, की त्यांच्या घरातला मुलगा खूप अशांत वागत होता. हं. म्हणजे अस्ताव्यस्त. काही त्यांचे वैयक्तिक कारणं असेल. वडिलांकडनं मुलाचा खून झाला. काही कारणास्तव. का होतो बघा, काही मुलं खूप हुशार असतात. हं. प्रचंड अभ्यासात हुशार. अचानक त्यांची इच्छाच जाते अभ्यास न हो. होण्याची. ही एक 100% ब्लॅक मॅजिक असते. ओके. एक्झॅक्टली ब्लॅक मॅजिक असते. कारण मावशी तुम्हाला नक्की काय त्रास होते? म्हटले, "हे बघ बेटा, माझ्या घराच्या शेजारी एक लेडीज आहे आणि ती माझ्यावरती चेडे सोडते." म्हटलं, "ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता का?" म्हटलं. "नाही," म्हटले, "मी येऊ शकत नाही. मला घरातले कुठे बाहेर जाऊ देत नाही." हं. म्हणजे इथे काय आलं? मानसिक विकृती. घरातले तिला बाहेर का पडू देत नाहीयेत? कारण तिची मानसिक विकृती विकोपाला हं. गेलेली आहे. मग म्हटलं ठीक आहे. म्हटलं एक काम करा. आजपासनं ना तुम्हाला मी 2च गोष्टी सांगते. काही लोकं असं म्हणतात, की आपण एखाद्याच्या घरी जाऊन जेवतो. हं. सो त्या जेवणातून काहीतरी दिलं जातं म्हणून ब्लॅक मॅजिक होतं. हे खरं आहे का? एक्झॅक्टली खरं आहे. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत विद्या वाबळे मॅडम, ज्या कुळ न्यूमरॉलॉजी स्पेशलिस्ट आहेत. आणि आजचा भाग आपला हा आहे, की एखाद्यावर जर ब्लॅक मॅजिक झालं असेल, तर ते कुळ न्यूमरॉलॉजीनी कसं समजू शकतं? त्याचे सिम्प्टम्स काय असतात? सो ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सो कुठेही जाऊ नका. शेवटपर्यंत बघत राहा. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नमस्कार सर, नमस्कार. येस. थँक यू, थँक यू, थँक यू. आपला आजचा विषय तर ऑलरेडी मी सांगितलेला आहे. हो. सो आपण आता जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपल्या विषयाला सुरुवात करूयात. हो सर. आपला एक एक पॉडकास्ट तर झालेलाच आहे हां. कुळ न्यूमरॉलॉजीचा. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांना माहीत आहे, हं. की कुळ न्यूमरॉलॉजी काय आहे? येस. आणि विशेषतः पूर्ण महाराष्ट्र जाणतो, की आता कुळ न्यूमरॉलॉजी काय आहे? खरं तर काय असतं, आजचा टॉपिक जो आपण ब्लॅक मॅजिकवर घेतलेला आहे, की ब्लॅक मॅजिकमुळे लोकं खूप गैरसमजात आहेत. हं. कारण विविध ठिकाणाहून लोकांना खूप मिसगाईड केलं जातं, की ब्लॅक मॅजिक झालीये तुमच्यावर, तुमच्या घरावर झालीये. आणि बेसिकली काय होतं, की ब्लॅक मॅजिक कशी होते आणि कशी ओळखायची आणि मग तुम्ही त्यामध्ये कसं पडलं पाहिजे, तर हे लोकांनी पहिलं समजलं पाहिजे. करेक्ट. खरं तर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा निष्कर्ष काढतो, म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो, तर सिम्प्टम्स वेगळेच असतात. आता आपण थोडंसं ॲसिडिटीचे सिम्प्टम्स आणि अटॅकचे सिम्प्टम्स हं. सेम असतात. हं. पण आपण त्याला काय नजरेतून पाहतो, की मला अटॅक येतोय की काय? आहे ॲसिडिटी, पण तुम्ही अटॅकसाठी हे करताय, ट्रीटमेंटसाठी ट्रीटमेंट जाताय घेतोय. डॉक्टरकडे, ई-सी-जी करताय. पण डॉक्टर काय म्हणतात आहे, नॉर्मल ॲसिडिटी आहे, बरं होईल. अगदी सेम तसं असतं आपल्याबरोबर. घरामध्ये काहीतरी थोडीशी संकटं यायला लागली, काहीतरी कलह व्हायला लागला, काहीतरी वेगळं दिसायला लागलं, की लोकांना वाटतं आमच्यावर ब्लॅक मॅजिक झालाय. हां. मग लोकं काय करतात, की नको तिथे जाऊन चुकीच्या मार्गाने आपल्या घरामध्ये आणखीन त्या ब्लॅक मॅजिकचं गोष्ट बाजूला राहिली, पण आणखीन काही ना काही गोष्टी ओके. ओढावून घेतात. खरं तर लोकांनी तसं केलं नाही पाहिजे. मग माध्यम कसं पाहिलं पाहिजे तुम्ही? कुठल्या माध्यमातनं गेले पाहिजे? सेवा कसली केली पाहिजे? हं. किंवा सेवा कशी करावी? ब्लॅक मॅजिक तुमच्या घरात असेल आणि कुठल्या याला काय सेवा केली पाहिजे हे आपण या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. सो मॅडम, आता लोकांना ब्लॅक मॅजिक काय एक्झॅक्टली असतं हे बऱ्यापैकी ढोबळमानाने माहिती आहे. होय, होय. पण हो. माझ्यावर खरंच ब्लॅक मॅजिक झालं आहे का? हं, हं. हे कसं ओळखलं पाहिजे? त्याचे सिम्प्टम्स काय असतात? ॲक्चुअली न्यूमरोलॉजीप्रमाणे म्हणजे की तुम्ही अंकशास्त्र बरेच लोकं ओळखतात. हं. काही लोकं अजून तेवढे तितके प्रगत नाही झालेत. काही कारण असू शकतं. पण अंकशास्त्र लोकं प्रचंड ओळखतात. त्याच्यातून आपले पेर तयार करतात. त्याच्यातून शुभांक, भाग्यांक काढतात. हं. तसंच तुम्ही कुळ न्यूमरोलॉजीचे पेर आहेत.
तर त्या प्रमाणे तुमच्या घरामध्ये जर सिम्प्टम्स तुम्हाला ओळखता आले, तर बेस्ट आहेत. मग काय असतील पेर? तर समजा जसं कुळ, समजा शात्र कुळापासून एक स्वरभानू कुळापर्यंत जी 36 कुळं आहेत, जी विष्णूंनी प्रगत केलेली कुळं आहेत. म्हणजे ज्यावेळेस ब्रह्मा, विष्णू, महेशांनी जी एनर्जी तयार केली, ती एनर्जी महर्षी ऋषींकडे गेली. महर्षी ऋषींनी मग आपली जी सुरुवात केली, शात्र धर्मापासून जी सुरुवात हां. केली, तर त्या शात्र धर्मामध्ये 36च कुळं येतात. भगवंताची कुळं 36 आहेत. तर ते प्रत्येक कुळाप्रमाणे ते ठरलं पाहिजे. मग त्याची प्रत्येक कुळाची एक एनर्जी वेगळी असते. जसं शास्त्र धर्म आहे, तसं शास्त्र कुळ पण आहे. मग ओके. शास्त्र कुळ कुणाचं ओळखलं जातं? एक ज्याची पेर येईल, एक 2चं पेर येईल, एक 3चं पेर ही 3 पेरं शास्त्र कुळामध्ये येतात. ओके. मग अशीच काही 36 प्रकारची जी कुळं आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते, प्रत्येक कुळाला जी काही ब्लॅक मॅजिक होण्याची पद्धत असते, ती वेगळी असते. बघा, हो. पूर्ण समाजामध्ये जेव्हा ब्लॅक मॅजिकची पद्धत असते, कुणाला लग्नाच्याच बाबतीत होतं, हं. कुणाला आरोग्याच्या बाबतीत होतं, कोणाला वेडसरपणा निर्माण होतो, कुणाला मतिमंदता येते, कुणाच्या घरामध्ये सगळं काही पहिल्या पिढीत खूप ठीक असतं आणि सेकंड पिढीला इतका प्रॉब्लेम होतो, की खायला लोकं महाग होतात. हो. परत नावाजलेली एखादी पिढी असते. त्या पिढीमधून सेकंड जेव्हा पिढी निर्माण होते, तर त्या पिढीला काय होतं, की खूप उतरती कळा लागलेली असते. मग हे कुळाचे सिम्प्टम्स काय आहे? तुम्ही कुठल्या कुळात जन्म घेतला आहे ओके. आणि मग तुम्हाला तुमचे कुळाचे सिम्प्टम्स मॅच करून पहा, की मला हे कुळाने होतंय का? आता काय होतंय सर, सगळ्यात मोठी मिथ, की आम्हाला कोणीतरी काहीतरी केलंय आणि अगदी हा इतका सोपा म्हणजे सोप्पा शब्द आहे, की आम्हाला डाउटफुल ना, कारण तुम्ही ज्यांच्याकडं कोणाकडं जाताय, ते तुमच्या मनात घालतात, की तुमच्या अमक्याने केलंय, तमक्याने केलंय. हो. असं केलंच नाही पाहिजे. मुळात तुम्ही आज आपण 21वी सदीमध्ये जगतोय, तर हे सगळं विचार न करता तुम्ही तुमचं सखोल अभ्यास करून, जसं आपण कुंडलीचा अभ्यास करतो, तसं तुम्ही कुळाचा अभ्यास करा. मी ह्या कुळामध्ये जन्म घेतलाय. मी ह्या कुळाचा काही देणेकरी लागतो. मग माझं कुलदेवताचं चुकतंय का? माझं कुळाचंच काही राहिलंय का? माझं स्थलांतर कुळ काही झालंय का? हे कुळ न्यूमरोलॉजीनुसार तुम्ही पेर काढून समजू शकता. ओके. मग जेव्हा विष्णूंनी मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जेव्हा पृथ्वी तयार केली, पालनहर्ता करता आहेत आपले हे पृथ्वीचे, त्या सृष्टीचे निर्माते आहेत महाशय. मग हे सगळं ज्या कुळाच्या अंडर येतं त्याची सिम्प्टम्स वेगळे असतात. ओके. तर हे लोकांनी समजलं पाहिजे. काय होतं बघा ना, पौर्णिमा आली की पाण्याचा फ्लो जास्त वाढतो. चंद्र म्हटलं की पाणी मनाचा कारकग्रह आहे. मग वॉटर एलिमेंट जेव्हा पाण्याचं आपलं वाढतं, हं. तेव्हा अगदी मन विचलित होतं, घाबरल्यासारखं होतं. मग ज्यांना कुणाला ब्लॅक मॅजिक आहे, पौर्णिमेच्या आधी 5 दिवस, पौर्णिमेच्या नंतर 2-3 दिवस त्यांचा जीव घाबरतो. काही-काही ओह! लोकांना तर असं भीतीच वाटायला लागते. आता पौर्णिमा आली, आमच्याबरोबर काहीतरी घडेल. माझ्याबरोबर ओके. काहीतरी घडेल. तर हे सायकॉलॉजी न मानता तुमचे बॉडी ही पंचतत्वाची आहे. मग 5 एलिमेंट्स कुठे कमी जास्त झाले, की तुमच्या बॉडीला काही ना काही प्रॉब्लेम्स होणार आणि मग हं. तुमच्या बॉडीला असंतता वाटणार. पूर्ण डायग्नोसिस करायचं असेल किंवा त्याचं एकदम सटीक उपाय करायचा असेल, जो कुळाचा पेर आहे, हं. तो लक्षात घ्या. ओके. त्यानुसार तुमचं कुळ काय आहे ते लक्षात घ्या आणि त्यावर तुमचे सिम्प्टम्स ओळखा. त्यावर तुम्ही उपाय केला, तर कदाचित काही ब्लॅक मॅजिक असेल, काही जे कुळाचा त्रास आले, पुन्हा कधीही होत नाही. ओके. आणि वारंवार तुम्हाला या गोष्टींमध्ये पडायला लागत नाही. त्याचं कारण असं असतं, कुठल्याही डॉक्टरांकडे आपण गेलो, डॉक्टर काय सांगतात, तुम्ही हा डोस पूर्ण करा. हं. म्हणजे याचं कोर्स तुम्हाला जो आहे तो. तोच परत काही येणार नाही. हं. तुमचा आजार क्लिअर होईल. हं. कुठलाही सेम तसंच असतं. त्यामुळे ब्लॅक मॅजिकचे जे काही सिम्प्टम्स असतात, हे तुमच्या कुळाशीच रिलेटेड असतात. हे ओके. अगदी खरं आहे. ओके. ओके. जेव्हा हे बघा म्हणजे ब्रह्मा आपल्याकडे हे मानले जायचे. त्यांचे सगळे मानसपुत्र आहेत. सगळ्या मानसकन्या आहेत. का मानले जायचे? तर त्यांना जी ही उपजत होती, ती त्यांची बायोलॉजिकली नव्हती. असं प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. ओके. बरेचसे त्यांचे जे पुत्र आहेत, म्हणजे भृगू ऋषी आहेत, ते त्यांचे मानसपुत्र आहेत. बरेच असे काही आहेत, त्या भृगू ऋषींचीच जी हे आहे बायको, ती स्वरभानू
ही पण त्यांचं ज्यांच्याकडं केतूला जन्म देताना ते पण मानसपुत्रामध्येच त्यांनी जन्म दिलेला आहे. ओके. म्हणजे हे जे आहे ना, तर ते तुम्ही ओळखलं पाहिजे. मग आपल्याकडे काय होतं, मुलाला खूप वर्ष झालेत लग्नाला, 10 वर्ष झाले तर माझ्या मुलाला बाळ होत नाहीये. आता हल्ली लोकं तेवढी टेक्नॉलॉजी अगत झालेली आहे. हं. त्यामुळं काय होतंय, की लोकं तेवढा डॉक्टरचा पण विलाज करतात आहे. सगळ्या गोष्टी करतात. पण एक बॅक ऑफ द माइंड लोकांच्या काय राहतं, खरंचच आम्हाला कुणी काहीतरी केलं असेल का? खरंचच आमच्यावरती काहीतरी झालं असेल का? होतं. 100% ब्लॅक मॅजिक होतो. त्यामध्ये काहीही हे नाहीये, चुकीचं दुमत नाहीये. पण ते कसं होतं हे ओळखायला करेक्ट, शिकलं पाहिजे. करेक्ट, असं करेक्ट. आहे. ओके. सो आता परत एकदा आता पेअरबद्दल लोकांना बऱ्यापैकी आहे. पण आज हां. जी लोकं पहिल्यांदा हा पॉडकास्ट बघतात होय. त्यांच्यासाठी धावतं मला वाटतं थोडं सांगावं, की की एक्झॅक्टली हे तुमच्या हां, अनुभवातून हां, थोडक्यात, हां, की हां. हे पेअर असेल तर ब्लॅक मॅजिकचे हे सिम्प्टम्स दिसतात. हो. थोडक्यात हे आणि ते पेअर कसं काढलं पाहिजे हे 2 गोष्टी सांगा. ॲक्चुअली कसं आहे माहिती का, शास्त्र धर्माप्रमाणे शास्त्राचं आता कसं होतं 36 कुळाचे जे पेर आहेत, ते 81 जे पेर तयार होतात न्यूमरोलॉजीमध्ये, तर हं. प्रत्येक 3 पेर जे आहेत ते एका कुळामध्ये येतात. म्हणजे 1-1चं कुळ, 1-2चं कुळ आणि 1-3चं कुळ हे शास्त्र कुळात येतं. हं. 2-1चं कुळ, 2-2चं कुळ, 2-3चं कुळ हे धर्मकुळामध्ये येतं. म्हणजे ओके. की असे हे ते कुळांची नावं हां. आहेत. मग त्या कुळामध्ये पहिलं जर तुम्ही 1-1चं जर पेर पाहिलं, तर बघा अंबानींचं कुळ 1-1चं कुळ निघतं. म्हणजे ते ओके. शात्र कुळातले आहेत. मग त्यांच्या मुलाला ओबेसिटी आहे. त्या कुळामध्ये काय होतं, सगळा पैसा आहे, ग्लॅमर आहे, सगळं आहे. पण जे एक मानसिक समाधान आहे, ते नाहीये. मग इथं तुम्ही ब्लॅक मॅजिक कसं ओळखलं पाहिजे, की बॅक ऑफ द माइंड तसं पाहिलं तर नीता अंबानींला कुठेही काहीही करायची गरज नाहीये बघा. बरं. आज एवढा म्हणजे 7 नाही, आपण तर म्हणतो 7 पिढ्या नाही, त्यांच्या 50 पिढ्या बसून खातील, 100 पिढ्या बसून हं, खातील एवढा पैसा आहे. प्रत्येक देवाला त्यांचा नमस्कार करण्याची पद्धत वेगळी आहे. हं. प्रत्येक गोष्टी व्यवस्थित फॉलो करतात. प्रत्येक पंडितला बोलावून त्यांच्याकडं कर्म जे आहे, कुठलंही शास्त्रकर्म हां. एकदम व्यवस्थित फॉलो करतात. का करतात? त्यांच्याकडे पैशाची कमी आहे म्हणून नाही करत. यांनाही कुठे ना कुठे सिम्प्टम्स वेगळे असतात म्हणून करतात. ओके. मानसिक टेन्शन पहिलं, एक-एकचं कुळ. सगळ्यात जास्त ओबेसिटी. त्यांच्या घरामध्ये जे असतं ते कायम स्थलांतर करत राहतात. ओके. 1-2 आणि ह्या लोकांना डाउन राहून मोठं होण्याची इच्छा खूप जास्त असते. मग तुम्ही म्हणाल याच्यात ब्लॅक मॅजिकचे प्रकार काय झाले? हं. ब्लॅक मॅजिकचे प्रकार होत असतात, पण एक-एक ज्याचं कुळ असतं ते तेवढं मनावर घेत नाही. ते धर्माकडे जास्त वळतात. ओके. हे झालं एक-एक कुळाचं. आता आपण फक्त प्रत्येक एका 2 कुळाचंच घेऊया. हां. 2-1चं कुळ. हं, चंद्राच्या आधिपत्यात येतं. हं. चंद्र, सूर्य अत्यंत प्रभावी देखणं व्यक्तिमत्व असतं ह्या घरंदाचं. काय होतं, जेव्हा ह्या लोकांना ब्लॅक मॅजिकचे जे प्रकार होतात ना, प्रचंड मानसिक रुग्ण ही लोकं होतात. मग यांच्या घरामध्ये काय होतं, जी स्त्री असते, खूप सेल्फिश असते. हं. आणि सेल्फिश असूनही पण आहे ना, ती घरात सगळ्यांशी गोड बोलणार. पण तिच्या मनात खूप कटुता निर्माण होते. ओके. हे 2-1चं कुळ. आणि त्याच्यातून काय होतं, मग ऑब्व्हियसली ज्यावेळेस लक्ष्मी तुमची घरातली नाराज असते, त्यावेळेस ब्लॅक मॅजिक तिथे म्हणता येणार नाही. तिथे एक लक्ष्मीची अशांतता निर्माण व्हायला सुरुवात होते. मग ओके. घरात ऑब्व्हियसली कटकटी आल्या, हं. आणखीन काही गोष्टी आल्या. मग मग काय होतं, की घरात थोडीशी भांडणं झाली, घरात पैशाचा फ्लो कमी झाला. खूप काही एकमेकांशी बोलताना काहीतरी गॅप ठेवून बोलतोय म्हणजे परत तिथे काय आलं, एकमेकांमध्ये गैरसमज. करेक्ट. तर ह्या कुळांमध्ये असं होतं आणि सगळ्यात जास्त जर तुम्हाला काही सिम्प्टम्स असतील, ते असतात 7-7चं कुळ. मी मागच्या याच्यात सांगितलं हां. 7-8चं कुळ, 8-8चं कुळ आणि 9-9चं कुळ. हे 6-9 जे पेर आहेत, अतिशय खराब पेर मानले जातात. मग त्याच्यामध्ये काय होतं, आता माझ्याकडं मध्यंतरी एक क्लायंट आला होता बघा. तर त्या चा विषय असा होता, 7-7चं कुळ होतं. हं. मग आता मी नेहमी सांगल्याप्रमाणे आम्हाला ती नवीन स्टडी आला एक. कारण त्या वडिलांचं कुळ 8-8चं होतं. हं. त्यांचा मुलगा 7-7चा झाला. 8-8चा कुळ असल्यामुळं सगळेजण घरामध्ये म्हणजे सरकारी ऑफिसर होते, सरकारी जॉबला होते, हं. सरकारी कामात होते. ते काय झालं, की त्यांच्या घरातला मुलगा खूप अशांत वागत होता. म्हणजे अस्तव्यस्त. काही त्यांचे वैयक्तिक कारणं असेल. वडिलांकडनं मुलाचा खून झाला. काही ओह! कारणास्तव.
का होतो बघा, स्थलांतर इथं लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला ब्लॅक मॅजिक होतं 8-8च्या कुळाला, ते तसंच राहतं. ओके. त्या कुळाने परत 7-7च्या कुळाला जन्म दिला. सटीक आहे. आता गेल्या 1 वर्षभरापासून आपण पॉडकास्टवर आहोत. हं. पूर्ण महाराष्ट्र जाणतोय, की ज्यांनी माझ्याकडे कन्सल्टेशन घेतलं आहे, परफेक्ट ह्या गोष्टी लागतात. 8-8च्या कुळाने 7-7च्या कुळाला जन्म दिला. मग ते कुळ काय झालं, पैसा आहे, ग्लॅमर आहे. पण तुम्हाला काय होतं, की वेगळ्या मार्गाकडे घेऊन जातो. घरात कुणी कोणाशी बोलणार नाही. वादंग चालू होणार. ज्या घराच्या खिडक्या, दारं वाजतात ना कायम आवाजाने, 7-7चं कुळ आणि 8-8चं कुळ. समजून घ्यायचं. ओके. म्हणजे ज्याला शेजाऱ्याला त्रास आहे आवाजाचा, त्यांनी समजायचं याचं 7-7चं कुळ आहे. हो. 8-8चं कुळ आहे. मग हे अशा गोष्टी पण घडतात. हे जे अनाहूतपणे पिता आणि पुत्राचा खून केला. म्हणजे का होतं हे सगळं? का तुम्हाला हे पहिल्या पिढीला ब्लॅक मॅजिक झालेलं असतं. सेकंड पिढीकडे ट्रान्सफर होतं आणि ते कुठे कट होत नाही. मग ते ओके. थर्ड पिढीकडे जातं आणि तसं कॅरी फॉरवर्ड झालं का तिन्ही पिढ्या इफेक्टेडमध्ये येतात. ओके. मग होतं ते ब्लॅक मॅजिक. मग ब्लॅक मॅजिक होत असताना लोकांना काय वाटतं, "अरे, आमच्या घरामध्ये लग्न होत नाहीये, झालं तर टिकत नाहीये, नवरा-बायकोंचं पटत नाहीये आणि पटलं तर मुलं होत नाहीये. मुलं होत नाहीये तर मग घरामध्ये पैसा पुरत नाहीये. हं. पैसा जर पुरतोय तर कायम ॲक्सिडेंट होतात आहे, कायम मानसिक टेन्शनमध्ये राहतात आणि मग काहीतरी आमच्यासारख्या लोकांकडे गेलं का आम्ही म्हणतो तुम्हाला कोणीतरी काहीतरी हं. केलंय. मग इथे तुमचं काय होतं ते शोधता तुम्ही सबकॉन्शियसमध्ये कोणावरही काही संशय घ्यायला लागता. एक्झॅक्टली वास्तव खूप वेगळं असतं. एनर्जीचं वास्तव खूप वेगळं असतं. ह्या प्रत्येक प्रकारच्या एनर्जी रेकीच्या असेल, मॅनिफेस्टच्या रेकी हे असतील, क्वांटम हिलिंगच्या ज्या एनर्जी असतील, डिफरंट वेगळ्या आहेत. ब्लॅक मॅजिकच्या असेल, प्रत्येक विविध पणाने वेगळ्या आहेत. लोकांनी ते समजलं पाहिजे. जेव्हा आम्ही लोकांना सांगतो आता आमच्याकडे आपल्या महाराष्ट्रात चेड्याचे प्रकार खूप आहेत. हो. प्रचंड. अतिशय घातकी. एक काकू होत्या, त्या काकूंचा मला फोन यायचा. माझे असिस्टंट आहे, तिला कॉल यायचा, सतत यायचा. आता ॲक्चुअली आम्ही हे सगळं म्हणजे जे अंधश्रद्धेला लागून आहे ते हं. आपल्याकडे होत नाही, हे मी तुम्हाला पहिल्याच ह्याच्यात हं. सांगितलं. आता जे आलेत त्यांनाही माहिती आहे. मी तशा लोकांना ऑफिसला येऊन सुद्धा देत नाही. त्या सतत म्हणायच्या, "मॅडम मला ना मॅडमशी बोलायचंय. मला ना माझ्यावर कुणीतरी चेडे सोडलेत." आता चेडे सोडलेत इतकं जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा काय प्रकारात त्या माइंडमध्ये त्या लेडीजच्या किती विष कालवलं गेलेलं असेल. ओके. आता तुम्ही जर एखादी वाईट एनर्जीला चेडा हा नाव दिलेलं आहे. मग ती जेव्हा तुमच्यावरती सोडताय, पण तुम्ही एक एनर्जी आहात, ती वावरत आहात, मनुष्य देह रूपात वावरत आहात, तरी तुमच्या दिवस-रात्र ते मनामध्ये घुमतंय. म्हणजे ती लेडीज खाताना तो विचार करतीये, हं. झोपताना करतीये, कुठं बाजारात जाती तो विचार करतीये. आपल्यासारखा व्यक्ती तिच्याकडे पाहुणा म्हणून गेला, तिचे नातेवाईक येणार आहेत, मुलं. काय विचार करत असेल ती प्रत्येक व्यक्तीबद्दल? मग इथं एनर्जीचाच विषय आला. तुम्ही मला सांगा रिटर्न्स तिला ब्रह्मांडातून किती वेगळं येत करेक्ट, असेल? करेक्ट. तर मी एकदा माझ्या असिस्टंटला म्हटलं, "अश्विनी आपण एकदा तिचं ऐकूया. काय म्हणतीये ते तर पाहूया." एकतर म्हटलं सीनियर सिटिझन आहे, कदाचित काही वेगळं पेन असेल. एकदा बोलूया म्हटलं. तर मी त्यांच्याशी कॉलवर बोलले. त्यांच्याशी बराच वेळ बोलले. म्हटलं, मावशी तुम्हाला नक्की काय त्रास होतोय?" म्हटले, "हे बघ बेटा, माझ्या घराच्या शेजारी एक लेडीज आहे आणि ती माझ्यावरती चेडे सोडते." म्हटलं, "ओके, ठीक आहे. काही हरकत नाही. तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता का?" म्हटलं. "नाही," म्हटले, "मी येऊ शकत नाही. मला घरातले कुठे बाहेर जाऊ देत नाही." हं. म्हणजे इथे काय आलं? मानसिक विकृती. घरातले तिला बाहेर का पडू देत नाहीयेत? कारण तिची मानसिक विकृती विकोपाला गेलेली हं. आहे. मग म्हटलं ठीक आहे. म्हटलं एक काम करा. आजपासनं ना तुम्हाला मी 2च गोष्टी सांगते. हं. तुम्ही काय-काय म्हणजे कुठल्या देवाची सेवा करता? मी गाणगापूरला जाते, मी वाडीत जाते. म्हटली तुमचंच पाहून मी वाडीत जायला लागले. म्हणजे त्यांनी ओके. आपला कुठेतरी पॉडकास्ट पाहिला होता ओके. दत्त सेवेतला. हं. मी वाडीला जायला लागले. बरं मग वाडीला जाऊन सेवा काय करता? काही नाही. तिथं बसते. तिथे काही पदं घेते. तिथं 2 दिवस राहून राहते. बरं मग तुम्हाला काय वाटतं? तर म्हटलं काहीच वाटत नाही, पण ते चेडे तिथेही येऊन मला त्रास देतात. ओके. मी म्हटलं, "तुम्हाला तिथं महाराजांच्या दरबारात चेडे कसे काय येतील?" बरं. म्हटलं, "मग मावशी मला एक सांगा, चेड्यांचा प्रकार काय असतो तो हं. सांगा." म्हटली, "बाई कोकणातून ती लोकं काय-काय घेऊन येतात, ते आपल्या मागं लावतात."
तुझ्यासारख्याला नाही कळायचं बाई ते. मी म्हटलं, "मग तुम्ही मला कसं काय कॉल केला? माझ्यासारख्याला नाही." तर म्हटलंय म्हणजे बघा, सांगण्याचा एक भाग की विकृती किती वाढलेली असते. हे करू नका. मग मी त्यांना म्हटलं, "तुम्ही फक्त आजपासून एक सबकॉन्शियसमध्ये मी एक व्हिडिओ कॉल केला. त्यांना सांगितलं, एक त्यांना रेकी दिली. म्हणजे मी त्यांना एक आपली मॅनिफेस्टची रेकी दिली आणि तिथे एक क्वांटम हिलिंगचं तिला मी रेकी दिली. पूर्ण पास केली. तिला म्हटलं, "तुम्ही माझ्या संगती 8 दिवस फक्त माझ्याबरोबर कनेक्ट व्हिडिओ कॉल या टाईमाला करायचा." पूर्ण तिचा ओरा क्लीन करून टाकला व्हिडिओ कॉलवर. रेकी देऊन, 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 देऊन. 8व्या दिवशी त्यांना ना ते बरं वाटायचं. मी त्यांना डोळे झाकायला लावायची, ती प्रक्रिया करायची. त्यांच्या मनात वाटायचं का मॅडमनी माझ्याबरोबर खूप काही गोष्टी केल्यात. पण ऑलरेडी मी त्यांना रेकी देतीये. करेक्ट. रेकी पण अशी देतीये की दोन्ही प्रकारची. पूर्ण चक्रा बॅलन्स होऊ दे आणि जे काही आपण जे देतो ती रेकी देते. बरं. म्हणलं मग आता पौर्णिमा येतेय ना, त्या दिवशी तुम्ही मला कॉल करायचा. तर तुम्ही हा एक ग्लासभर पाणी देऊन बसा. त्या पाण्याला मी एनर्जी दिली इकडनं. चंद्र बॅलन्स केला. जे की आपलं क्वांटम हिलिंगमध्ये जे की अप्सरा एंजल्स वगैरे असतात, त्यांना बॅलन्स करून तिला सांगितलं, की "बाबा तू आजपासून हिचं रक्षण कर आणि हे कर." एनर्जी आहे ना, रेकी म्हणजे एक एनर्जी. करेक्ट. मी त्या पाण्याला हे केलं म्हटलं म्हटलं, "काकू ते पाणी पिऊन टाका." त्याच्यानंतर ते पाणी पिल्यानंतर एक 5 मिनिटं मी तिच्याशी बोलतो. म्हटली, "मला आज अगं माझ्या शरीरातनं काहीतरी बाहेर गेलंय." काय गेलंय सर? काय गेलं असेल एक्झॅक्टली? तिचं मन स्थिर झालं आणि एनर्जी जी निगेटिव्ह ती पास आउट झाली. काय झाली? पास आउट झाली. मग त्यांना म्हटलं, की "जर आता बरं वाटतंय तुम्हाला तर आजपासून तुम्ही एकच काम करायचं. उठायचं आणि कुठल्याही मारुतीच्या मंदिरात जाऊन तिथे बसून हनुमान चालीसा वाचायची. आणि घरी आलं, की दत्तबाबांनी वाचायची महाराजांची. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याच देवताला जायचं नाहीये, असा आजपासून माझा तुम्हाला आदेश." 3.5 महिने झालेत एकदम व्यवस्थित आहे. त्यांच्या मुलांनी मला फोन केला. म्हटलं, "आमच्या कुठून?" म्हटले, "तुम्ही काकू?" हे म्हणजे तो पोरगा खूप छोटा आहे. म्हटलं, "काकू इतका फरक पडलाय माझ्या आईमध्ये, घरामध्ये चेडा हा नाव सुद्धा काढत नाही." एक्झॅक्टली मी लोकांना हेच सांगते. म्हणजे जर कुठे ज्या त्या काकू आहेत आपल्या, त्या काकू जर कुणाच्याही जे काही देवऋषी आहेत किंवा वेगळे मार्ग चालवणारी लोकं आहेत, त्यांच्याला हाताला जर लागल्या असत्या, तर त्याचं काय झालं असतं हेच प्रेक्षक इमॅजिन करतील. एक्झॅक्टली. म्हणून मी समजून घ्या म्हणते, की ब्लॅक मॅजिकचा प्रकार विभिन्न प्रकारे आहे. ओके. ते समजून घेतलं पाहिजे आपल्या प्रेक्षकांनी. आता परत थोडंसं की कूळ जे पेर आहे ते हां, कसं हां. काढायचं ते सांगून आता आपला हा जो विषय चालला हां. की लोकांना जे गैरसमज होतात ह्याचे हो. हे कशामुळे होतंय जरा ते सांगा? आता कुळाचं पेर काढायचं आपण जसं आपण नावाचं जे अंक घेतो हं. आणि स्पेलिंगची पूर्ण टोटल करतो. हं. पुरुष असेल तर तुम्ही 6 ॲड करायचे आणि लेडीज असेल तर 5 ॲड करायचे. ती झाली तुमचे बर्थ डेट आणि पूर्ण याची टोटल म्हणजे कुळपेर. हे ओके. आपण मागच्या वेळी प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगतोय, पण काही लोकं आपल्यासाठी नवीन आहेत, त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात जर पेर आला काय होतं, काही लोकांची मुलं बघा सगळ्यात इम्पोर्टंट मी माझ्याकडं मागच्या महिन्यात आलेला एक विषय सांगते म्हणून मला ते आपण इथं खरं तर बोललं पाहिजे. काही मुलं खूप हुशार असतात. प्रचंड अभ्यासात हुशार. अचानक त्यांची इच्छाच जाते अभ्यास न होण्याची. हो. ही एक 100% ब्लॅक मॅजिक असते. ओके. एक्झॅक्टली ब्लॅक मॅजिक असते. कारण जी जी ईर्ष्या आहे ना, एनर्जीच ना सर. तुम्हाला बरोबर आहे. काहीतरी ते एनर्जीचंच काम आहे. पोरगा आदल्या म्हणजे 9th मध्ये असेल आणि तो 10 मध्ये जाणार असेल. 9th मध्ये असताना त्याला 98% असते, 97% असेल आणि दुसऱ्या वर्षी तो म्हणतोय, "मला स्कूलमध्ये जायचं नाहीये, मला शाळाच द्यायची नाहीये." जर गेलाय तर त्याला वेगळी संगती लागली. दॅट इज द ओके. ब्लॅक मॅजिक. परफेक्ट ब्लॅक मॅजिक. हे लोकांनी ओळखलं पाहिजे. कारण तुमची बुद्धी मुलाची खूप तीक्ष्ण असेल आणि तो जर अचानक म्हणतोय, की अभ्यासात त्याचा परफॉर्मन्स व्यवस्थित होत नसेल किंवा अचानक तो जर मागे येत असेल, की मला होत नाहीये, आळस येतोय, वारंवार आजारी पडतोय. परत त्याच्या तुम्ही काही जर कुठे नवीन ॲडमिशन घेताय, त्याचं काहीतरी नवीन करायचं चालतंय, कुठे नवीन सब्जेक्ट बदलताय, काय करत असेल आणि अडचण येत असेल, ब्लॅक मॅजिक. ओके. हे ब्लॅक मॅजिक. हे प्रेक्षकांना 100% मी सांगते. कारण मी एका अनुभवातून नाही, माझ्या ह्या करिअरमधल्या अनेक अनुभवामधून सांगते. बरं, याची एक दुसरी बाजू पण आहे. काही मुलं खूप खेळकर असतात. अचानक त्यांना कुठली संगती पण लागलेली असते. हे पण तपासलं पाहिजे. ओके.
सगळ्याच गोष्टी काही ब्लॅक मॅजिकशी कनेक्ट नसतात. हं. पण हल्ली मुलांचा स्वभाव, जिथे-जिथे जाण्याची जे काही संगती असते, हं. ते पण लोकांनी पाहिलं पाहिजे. पण हे मुलांमध्ये जाणवणारी एक एनर्जी म्हणजे ब्लॅक मॅजिक असं. ओके. आणि बघा, एखाद्या घरामध्ये लग्नच टिकत नाहीये आणि पत्रिकेमध्ये 777 आहे, 7-7 आहे. हे पण एक ब्लॅक मॅजिकच आहे. 7-7 वाल्यांनी तर समजूनच चालायचं की त्यांना ब्लॅक मॅजिक झालेलं आहे. ओके. पण ते कसं होतं, की आदल्या ज्या तुमच्या पिढी दर पिढी जनरेशनपासून तुमच्याकडे पुढे येतं. त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित एकदम क्लिअर कट त्याचं काउन्सिलिंग करून किंवा कन्सल्टेशन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करून तुम्ही त्याच्यावर हे केलं पाहिजे, विलास केला ओके, पाहिजे ओके, असं. ओके. पण जसं तुम्ही आता म्हणता, की हं. 7-7चं पेर म्हणजे 100% म्हणजे ब्लॅक मॅजिक हो. आहे. पण मग हे ब्लॅक मॅजिक जर एवढ्या पिढ्यानपिढ्या होतंय, हां. सो एक्झॅक्टली त्याच्यामध्ये करतात काय? जेणेकरून इतक्या पिढ्या उद्ध्वस्त होतायत? ॲक्चुअली सर कसं असतं माहिती का? ब्लॅक मॅजिक हा प्रकार जो असतो ना 7-7 यांचा, एक तर ते केतूच्या इफेक्टेड मिळतात. हं, केतू हा स्वरभानू नावाच्या एका लेडीज म्हणजे देवतेचा मुलगा आहे. हं. राहूचं धड कारण कसं असतं, स्वरभानूचं त्याला शिर लावलेलं आहे. म्हणजे ते ब्रह्माने तिला आदेश दिल्यानंतर ते हे केलेलं आहे. म्हणजे त्यागातून झालेली उत्पत्ती म्हणजे केतू. चंद्र आणि गुरूंचा माता-पिता एकच आहेत. मग चंद्र काय आहे? पाण्याचा ग्रह आहे. गुरु काय आहे? जडत्वाचा ग्रह आहे. हं. चंद्र आणि गुरु एकत्र आला तर गजकेसरी तयार हां. होतं. तसं राहू आणि केतू आला तर हे छायाग्रह आहेत, म्हणजे पापग्रह आहेत. ओके. मग त्या पिढीतल्या आदल्या पिढीकडे जर काहीतरी कुठेतरी इफेक्टेड केतूचा आणि राहूचा झाला असेल हं. किंवा तुमची पत्रिका इफेक्टेड झालेली असेल, जसा जन्म होतो, जशी पत्रिका तयार होते, तसं त्यांनी पिढी काढलेली असते. पूर्ण आयुष्य ओके. काढलेलं असतं. मग त्यांची संतती वाढते. हं. मग पुढच्या पिढीला 7-7चं कुळ आलं का खूप मोठा इफेक्ट होतो. ओके. आदल्या पिढीकडनं ब्लॅक मॅजिक झालेलं असतं आणि ते पुढे यांच्याकडे कॅरी फॉरवर्ड होतं. मग काय होत असेल नेमकं यांच्याकडे? सगळ्यात मेन सर, यांच्याकडे मृत्यू फार होतात. ओह! आदल्या ह्याच्यात मुलगा तरी जाईल, कमी वयामध्ये वडील तरी जातील किंवा मुलं झाली तर टिकत पण नाही, स्थलांतर होतात. आयुष्य यांचं म्हणजे नॉर्मल आयुष्यासारखं आयुष्य नसतं. जे आम आदमी आहेत ते कसे नॉर्मल असतात. तसं यांचं नसतं. दर एक 5 वर्षांनी ह्या लोकांना काही ना काही ना काही, कशाला ना कशाला त्रासातून जावं लागतं. तर ओके. हे 7-7चं कुळ भयंकर असतं. म्हणजेच काय त्रासातून जाणं म्हणजे काय? एक तर लग्न टिकण्याचे चान्सेस खूप कमी असतात. वरून हे लोकं स्वतःला काय असतं ना, ब्रेन नसतो. अ, ज्यांच्या पत्रिकेत 777 आहे, 777 आहे. स्वतःला शिस्त खूप समजतात हे लोकं. का? पूर्ण नॉलेज नसताना समोरच्याला कमी लेखण्याची सवय केतूकडं असते. ओके. आध्यात्मिक पण आहे, पण त्याला मानायचं नसतं. सत्य स्वीकारणार नाही अशी लोकं केतूच्या इफेक्टेडमध्ये येतात. मग 7-7चं कुळ तयार होतं, तर ते कर्णाचं कुळ तयार होतं. मग ओके. कर्ण आणि शनी हा एकाच वडिलांचा पुत्र आहे. ओह! म्हणजे सूर्यपुत्रच आहे. लग्न न टिकणे, ब्लॅक मॅजिक होणे, कायम संघर्ष. शनीला पण आपलं स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि कर्णाला पण आपलं स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. तर ते कारण आहे 8-8 कुळ आणि 7-7 कुळ. ओके. मग आपल्याला काय वाटतं, की ह्याच घरात का होतं बरं ब्लॅक मॅजिक? हं. ह्याच अरे, हे घर तर खूप आदल्या पिढीत चांगलं होतं. मग आत्ताच का होतं याचं ब्लॅक मॅजिक? हां. आपण बघा, आपल्याला लगेच विचार पडतो, की असं का होतं? आपल्याकडे काही लोकांचं आपल्याला आता तसं होत नाही, आता लोकं मानत नाही. पण फार पूर्वी आपल्याकडे सुतपुत्र म्हणजे काय, लग्नाच्या आधी ज्या बाईला मूल होतं, त्या मुलाला आपल्याकडे कडूचं घर मानलं जायचं. ओके. हां, मग त्या घराशी चांगल्या घरंदाज लोकांची लग्न व्हायची नाही. हं. आता संस्कृती पुढे गेली, लोकं आता फॉरवर्ड झालेत. आता हे आला की धर्म, जात, पंथ लोकं हं. मानतच नाही. पण हे जे ब्लॅक मॅजिकचे प्रकार आहेत इथेच व्हायचे. ओके. 7-7चं कुळ, 7-1चं कुळ, 7-9चं कुळ, 8-8चं कुळ, 9-9चं कुळ. भयंकर ॲक्सिडेंट, मर्डर जे काही आणि जलयात्रा 9-9च्या कुळात 100% जलयात्रा. ओह! मग हे जे असतं ना ब्लॅक मॅजिक, आता तुमची कामं अडकतायत. आपल्याकडे काय होतं, सगळ्यात जास्त "अरे माझी कामच होत हं. नाही रे." आपण सहज म्हणतो असं. पण का होत नाही? मग आता लोकं काय म्हणतील, "त्याचा आणि याचाही कुळाशी संबंध आहे का?" बरोबर. एक्झॅक्टली आहे.
कसं आहे, तुम्ही काय करता, अडचणीत असला ना माणूस कुठल्याही देवाला नारळ फोडायला तयार होतो. हम्म. पण बघा ना त्याच्या खिशात पैसे चांगलं असू असेल द्या, तर. चालला मंदिरापासून तरी ते मंदिराकडे डोकून पाहत नाही. ही हम्म. सवय आहे लोकांची. कारण तुमचा खिसा वाचतो तोपर्यंत करेक्ट. तुम्हाला कोणाची आठवण होत नाही. पण जेव्हा अडचणीत लोकं येतात, "अरे मी काय केल्याने काय होईल?" इतक्या वेळा येऊन जातं. तर कसं असतं, तुम्हाला एक्झॅक्टली तुम्ही जर त्याच्यावर उपचार केले ना, ब्लॅक मॅजिक कसं आहे आणि ब्लॅक मॅजिक ओळखणं खूप सोपं आहे. काही लोकांच्या इथे पोटं जे आहेत ना, काळी पडतात ओके. अननॅचरली. हालाकी लोकांची झोप पूर्ण नाही झाल्याने हा. ते वेगळी, हा. म्हणजे जी किती सौंदर्यात येतात. काही लोकं सुकतात. असं त्या घरामध्ये एनर्जीच राहत नाही. कुबट वास येतो. ओ. प्रचंड कुबट वास येतो त्या घरातनं. प्रचंड अस्तव्यस्त त्यांचे कपडे-बिपडे इकडे हा. पडलेले असतात. घाणेरडा वास येतो. तिथे 100% खूप घाणेरड्या प्रकारचं एक ब्लॅक मॅजिक झालेलं असतं. ओके. ते राहू केतूचा जास्त पडतो. ते घर कायम अस्तव्यस्त पाहायला मिळतं बघा. त्या घरामध्ये तुम्हाला ना सारखे रोगी दिसणार, आजारपण, सारखं टेन्शनमधली लोकं, उसनवारी जास्त घेणारी लोकं, गेलेले त्यांनी कोणाला केले तर मग त्यांच्याकडे काम पण लोकं करत नाही. लक्ष्मी स्थिर नसते. मुळातच काय लक्ष्मी तिथे एक दर सुद्धा एका दिवसाला येत नाही, असं ते घर असतं. मग हे ब्लॅक मॅजिकचे जे प्रकार आहेत ना, हे इथून ओळखायला पाहिजे. परवाच एका ठिकाणी गेलेले. काही कारणास्तव 7-9चं कुळ होतं. 7-9च्या कुळामध्ये वडील गेले. अचानक ओके. गेले. स्वादुपिंडाचं ऑपरेशन झालं, अचानक गेले. पण 65 हे होते तर ओके. नॅचरली आहे असं. त्याच्यानंतर सडनली 2.5 वर्षामध्ये मुलगा गेला 28 वर्षाचा. ओ. पण तो पण कसा गेला सेम कंडिशन स्वादुपिंडाचं ऑपरेशन झालं. पण मग काय डॉक्टर काय म्हटले कदाचित वडिलांना होतं जेनेटिक एल-आय असेल. हम्म. मग जेनेटिक असेल पण आईचं मन आहे ना मानत हम्म. नाही. एवढा हेल्दी मुलगा जर 8 दिवसात जातोय, तर आईचं मन आहे ते मानत नाही. तर त्यांनी मला ते दाखवलं. म्हणजे नॅचरली त्यांनी आपल्याला त्यांना जास्त काही कुळाचं नव्हतं, फक्त कन्सल्टेशन करायचं होतं. म्हटलं, "मॅडम तुमचं कुळ इफेक्टेड आहे." मग मला त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली. माझ्या सासऱ्यांची 2 लग्न झाली होती. दोन्ही लग्नाची कुटुंब वेगळी-वेगळी आहेत. मी दुसऱ्या सासूची आहे, ते पहिल्या सासूचे आहेत. म्हणजे बघा, जसं आपण सांगतो, की तुमची 2-2 लग्न होतात, 2 लग्नाचा विस्तार होतो, तुमचे प्रॉपर्टी विभाजन होते, त्या प्रॉपर्ट्यांवरनं वाद होतात. हम्म. वाद झाले, ती प्रॉपर्टी पुरत नाही. असेल तर तिथं कोणी खायला राहत नाही. दॅट इज अ ब्लॅक मॅजिक. ओके. असं. मग हे ब्लॅक मॅजिक जेव्हा तुम्ही व्यवस्थित करता, तर काय केलं पाहिजे? खरं तर जितकं तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात राहून ब्लॅक मॅजिक काढाल ना, हम्म. तर ते परत येत नाही. ओके. पण तुम्ही जर ते जी आत्ता जी जी फसवी लोकं आहेत, जी लुबाडी लोकं आहेत, की खोटं बोलून जे काही देव आहे तुझ्याकडं मी देतो, हे सांगणारी जी लोकांकडं जाऊन तुम्ही काढलं ना, तुम्ही आहे त्याच्यापेक्षा वाईट अवस्थेत जा. ओ. म्हणजे काय करता, की तुम्ही मला एक सांगा, हल्ली लोकं काय म्हणतात, की एखादं म्हणजे मी ऐकलंय, एखादं बकरू कोंबडं केलं, की तुझं ब्लॅक मॅजिक निघेल. एखाद्याचा निष्पाक जीव देऊन तुम्ही कसं काय तुमचं ब्लॅक मॅजिक निघू शकतं? उलटं तुम्ही त्या हत्येचं पाप तुमच्या मस्तकावर घेताय. कुणीतरी तुमच्यासाठी जीव दिलाय आणि तुमचं चांगलं होण्याची तुम्ही अपेक्षा करताय. ब्रह्मांड कसं आहे ना, जे फेकणार ते तुमच्याकडे येणार. कारण ते रिफ्लेक्स करणारं ब्रह्मांड आहे ना, पंचतत्व आहे ना. कसं असतं मनुष्याला ते कळत नाही. पण त्या ब्रह्मांडाला सगळं माहीत असतं. जे पंचतत्व फिरतात ना, त्यांना सगळं माहीत असतं. तू हम्म. कसा आहे, मी कसा आहे, हे कसं आहे, करेक्ट. तर कसं आहे. तू काय करतोय हे सगळं माहिती आहे ना. करेक्ट. मग तुम्ही हे नाहीच केलं पाहिजे. मग कुणाचा ध्येय तुम्ही हे करून संपवून, कुणाचं आयुष्य संपवून तुमचं कसं काय चांगलं करू शकता तुम्ही? अर्थ आहेत, गैरसमज आहेत, हे मला आपण सांगू शकत नाही. मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देते. खरं तर आमच्याकडे एक कल्याणचे गृहस्थ आहेत. अ, एका माणसाने त्यांना सांगितलं होतं, की तुम्हाला ब्लॅक मॅजिक केलंय. खरं तर कुळ इफेक्टेड आहेत आणि सगळं कल्याण सोडून निघून जाणार होते ते. ओके. निघून जाणार होते. लास्ट पर्याय आपण एखाद्या डॉक्टरकडे कसं म्हणतो, हा. आता एखाद्या डॉक्टरचा एखादा उपाय घेऊ नाही तर हे असंच अंगावरती काढू, असा आजार. आले माझ्याकडे ते आणि ते मला म्हटले, "मॅडम हे शेवटचं आहे. आम्ही इतकं तंत्रविद्या, मंत्र सगळं करून झालंय. अघोरी सगळं कामाख्याला ओ. जाऊन तिकडं काय-काय पूजा करून आले, सगळं करून झालंय. आहे तसं ॲज इट इज परिस्थिती आहे." म्हटलं, "हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं?" कारण तुमचं कुळ इफेक्टेड आहे. हम्म. मग मी त्यांना जे सांगितलं, की तुम्ही स्थलांतर आहात.
तुमच्या वडिलांचं असं हां, मग तर ते बोलले, "हे खरं आहे, की आमच्या ह्याच्यात मतिमंद आहेत, दारू पिऊन गेलेली लोकं आहेत, अर्धवट गेलेली लोकं आहेत. आम्ही स्थलांतर आहोत. आम्ही आमच्या गावापासून 200 किलोमीटरवर स्थलांतर झालेलो आहोत." बरं. म्हटलं, "फक्त एकच काम करा, कुळपूजा करा आणि मी सांगते तेवढे कर्म करा." केले. सर 2.5 महिन्यात दुसरं घर झालंय. कमेंट करून सांगतील कधीतरी. ओह! पण नाहीतर माझ्या माझ्या Insta पेजवर त्यांची बाईट आहे. ओके. नरसोबाच्या वाडीतल्या कार्यक्रमामध्ये. त्यांनी सुद्धा बाईट दिलेली आहे 1 महिन्यामध्ये. व्यवस्थित जर उपचार व्यवस्थित झाले, तर हे सगळं होतं पॉसिबल आहे. ओके. काय केलं? कुठल्याही प्रकारचं लिंबू नाही, नारळ नाही, काही नाही, अघोरी नाही, कुठला तुम्ही बकरी, बकरा, काही ते कोंबडे-झोंबडे काही नाही, काही नाही. फक्त सेवा करा. पण कशी करा? प्रभुत्वाची सेवा करताना तुम्ही तुमच्यासाठी योग्य आहे का? ते पाहून करा. ओके. म्हणजे ब्लॅक मॅजिक. ओके. ओके. असं. सो आपण बराच वेळा ब्लॅक मॅजिकवर हां, बोलतोय. हां. पिढ्यानपिढ्या हे ब्लॅक मॅजिक चालत येतंय. हं. सो ही ब्लॅक मॅजिक करणारी जी माणसं आहेत, ते एक्झॅक्टली कोण असतात आणि ते का करतात? तर तुमच्या सराउंडिंग मधलीच ती लोकं असतात. एक ओके. तर तुमच्या जवळचे असतील किंवा लांबचे असतील. आता ज्याला कुणाशी काही घेणं-देणं नाही तो याच्यात पडणारच नाही. हं. पण कुठलंही तंत्र होत असताना त्याला काहीतरी सखोल आधार असतो. म्हणजे हं. काय? काहीतरी कारण असतं. हं. ठोस कारण असतं. त्याच्याशिवाय तंत्र कोणी कोणावरती करत नाही. हं. मग इतकं जेव्हा तुम्ही जवळची व्यक्ती करतीये की लांबची व्यक्ती करतीये, ते पहिल्यांदा पारखूनच मग तुम्ही पुढची क्रिया केली पाहिजे. ओके. आता तुम्ही आता इतके वर्ष झालं या क्षेत्रात काम हो, करताय. सो जसं आता आपण म्हणतोय, की जवळचीच व्यक्ती हे हो, ब्लॅक मॅजिक हो, करतात. हो, हो. सो 1-2 एक्झाम्पल देऊ शकलात, की बाबा हे वाटत होतं म्हणून मॅजिक घरच्यांनी केलं. सो एक्झॅक्टली अ, एखादं उदाहरण सांगू शकलात तर? खरंच सर, एक ना पारनेर तालुक्यातल्या जुळ्या मुली होत्या. म्हणजे आत्ताही आहेत त्या. चुलती होती त्यांची. एक ईर्ष्या असते ना, का हं. माझ्याच मुलींचं लग्न व्यवस्थित आणि चांगल्या घरी झालं पाहिजे. हां. 3 प्रकारच्या गोष्टी असतात. आता ह्या गोष्टीला काहीतरी 3-1 वर्ष झाले असतील. हं. साधारणतः 2022 ची की 23 ची गोष्ट आहे. हं. जुळ्या मुली, वय 31 झालं, तरी त्या मुलींचं लग्न होईना. सुंदर, अतिशय देखण्या, शिकलेल्या. समजा मुलींचं ठीक आहे, पण तो एक 2 मुली ना जुळ्या आणि एक लहाना भाऊ, हं. त्याचंही वय 32-33 झालं तरी ते लग्न जमेना. तेव्हा काय आपण पॉडकास्ट वगैरे नव्हतं, पण आपलं ॲड वगैरे चालायची. त्या हां. ॲडमधनं ते आपल्याकडे आले. तर त्यांना मी म्हटलं असंच आणि शिक्षकांची मुली हां. विशेष ओह! म्हणजे बघा, शिक्षकांची आता ते लोकं तर फार तर ह्या सगळ्या गोष्टीत पडत नाही. रोजचं हं. आपलं काम हे शाळा आणि घर हां. अशी असणार असंच असतं. तर ते झाल्यानंतर मी पाहिलं, अरे बापरे! मीच विचार केला, की एवढी मोठी करणी का केली असेल? मी त्यांच्या आईला विचारलं ना, आई आणि आत्या आलेली. मी म्हटलं, तुमची काही कुणाशी वादविवाद आहेत का? ते म्हणले, "नाही." आम्ही एवढं आणि खरंचच एवढे एज्युकेटेड लोकं हं. असल्यानंतर वाद असायचा प्रश्नच हं. येत नाही. कारण म्हणले, "नाही, काही संपन्नच नाही." म्हटलं, "ह्या मुलींचं ना पूर्ण बाशिंग बांधलंय असं आपल्याकडे म्हणतात, पण ओके. कर्म बांधलेलं असतं आणि ते ब्लॅक मॅजिकद्वारेच बांधलेलं असतं." बरं. सर, तुम्हाला खोटं नाही सांगत आहे, की आज एवढ्या पब्लिकमध्ये आपण पब्लिश बोलतोय. काही लोकं त्यातले आज आहेत. कदाचित त्यांनी पॉडकास्ट पाहिला तर ते कमेंट करतील. मी त्यांना म्हटलं, "एक काम करा. तुम्ही ना माझ्याकडे आज आलात, मी तुम्हाला काहीच देणार नाही." यांचं काही म्हणजे सांगणारही नाही, की निदानही करणार नाहीये, की तुमचं हे लग्न होईल किंवा नाही होईल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तेवढी करा. ते म्हटले, "काय?" "तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात एक खड्डा आहे. त्या खड्ड्याच्या बाजूला एक लिंबाचं झाड आहे. त्या लिंबाच्या झाडाखाली जायचं हं. आणि एक इकडे 20 फूट, इकडे 20 फूट असा मोठा खड्डा खंदायचा. जिथे तुम्हाला वस्तू लागायला लागतील, हं. तिथे तुम्ही ते खड्डा उकरून त्या वस्तू काढायच्या आणि त्या फेकून द्यायच्या. ते म्हटलं, "कसं काय होईल?" अहो ओह! म्हटलं, "करा. नाही झालं तर माझी वाणी खोटी होईल ना. हं. कदाचित तुमचा विश्वास नाही राहणार. फक्त जाऊन करा." आणि मग म्हटले, "मग निघाल्यावर काय करायचं?" मग निघाल्यावर म्हणलं, "माझ्याकडे परत या." तर गेले ते तिथे गेले आणि त्यांनी तो खड्डा खंदायला सुरुवात केली. आता ते मुळातच तो खड्डा घ्यायला 6 दिवस लावले. हां. 6-7 दिवस लावले. तर ते खड्डा खंदायला सुरुवात केली का सर त्याच्यामध्ये आपल्याकडे जे बाशिंग बुंडवळ्या बांधतात ते हं. एवढे 150 म्हणजे जवळ-जवळ 100-150 नाणी, ₹1-1 रुपयाची नाणी, ओह! हळदीची हळकुंड, जेवढं लग्नाला सामान लागतं म्हणजे जेवढंही साहित्य लागतं, पूर्ण साहित्य. परत ते काही मानवीचं ते काय मानवी हड्डी, कवटी काय बापरे! वेगळे-वेगळे काही वस्तू कुजल्या होत्या. काही वस्तू होत्या. त्यांनी ते टोपलंभर साहित्य मला फोटो करून पाठवलं. ओह! म्हटलं, "आता मग तुमच्या नदीत नेऊन सोडा आणि आत्ता माझ्याकडे या."
ते लोकं इतके हैराण होते ना, त्याच्यानंतर ती इतकी लोकं आपल्याकडे कनेक्ट झाले. म्हटलं, "कसं काय कळालं?" ते म्हटलं, "का कळालं ते सोडा. तुमच्या मुलांची लग्न होणं गरजेचं आहे, ते महत्वाचं आहे." मग ते आपल्याकडे एक 10-12 दिवसांनी त्याच्यानंतर आले. त्यांचं काही सुतक वगैरे पडल्यानंतर ते दशक्रिया झाल्यावर आपल्याकडे आले. मी त्यांना एक विधी करून दिला. त्यांच्या घरी जाऊन एक विधी केला. कसला विधी? लिंब, नारळ नाही, एकदम क्लिअर कट. ते नको त्याच्या ह्याच्यातलं नाही. एक होम केला. त्याचा एक सक्षम होम असतो आणि एक अंतरिक्ष पूजा असते. ती पूजा कशाची? अंतरिक्ष पूजा ही लग्नाच्या कार्यासाठी करतात किंवा कुठली मुलगी ऐकतच नसेल, तर तिच्यासाठी करतात ती अंतरिक्ष पूजा किंवा तुमचे कार्य सफल होत नसेल, तर ती अंतरिक्ष पूजा करतात, होम हवन करतात. ती पूजा करू दिली तिला. एक 6 महिन्यातच त्या तिन्ही भावंडाचं एकत्र लग्न जमलं. कसं काय सर हे काय मॅजिक असेल? काय मॅजिक असेल सांगा? एका-एका 2-2, दीड-दीड महिन्याच्या ह्याच्यावर जमलं आणि त्यांनी त्या वर्षभरात मागे-पुढे तारखा देऊन तिन्ही मुलांचं जमलं. मुली 31 वर्षाचा आणि मुलगा त्यांचा छोटा भाऊ काहीतरी त्यांचं का त्या 35 का हे 31 असं काहीतरी त्यावेळेस त्यांचं वय होतं. मग हे इतकं पराकोटीचं ब्लॅक मॅजिक करतात लोकं. असतं. म्हणजे इतकं सटीक आहे ते. पण मग समजा आता आपण बघतो, की लोकांना आर्थिक चणचण भासायला हो, लागते हो. किंवा घरात कलह होतात. सो हे सुद्धा ब्लॅक मॅजिकचे सिम्प्टम्स समजावेत का? सगळ्यात मेजर काय असतं? एक तर जेलसी, दुसरी प्रॉपर्टी आणि तिसरं म्हणजे तुम्ही जर कोणाचं काहीतरी घेतलंय, तर त्याचा वाटा खाल्ला तर मग. ओके. जर तुम्ही मला त्रासच नाही दिला, मी तुम्हाला का त्रास देईल? हं. एक तर जेलसीतनंच होईल ना हे असं. करेक्ट. तर तुम्ही जर कोणाची जर प्रॉपर्टी लुबाडली, हं. घेतली, खाल्ली, तर तुम्हाला ब्लॅक मॅजिक हे निश्चित होणार. ओके. कारण तेवढी तीव्रतेने ती एनर्जी, जे कोण मनुष्य असेल ती एनर्जी आहे ना, ती तुमच्या मागे लागणार आहे. ती काहीतरी तुमच्यासाठी करणार आहे. मग त्याच्यातून एक होते. दुसरी गोष्ट जेलसी. हिचं का चांगलं चाललंय, याचं का चांगलं चाललंय? आता तर हल्ली काय होतं माहितीये का, मुली कमी जास्त शिकतात. मग एखाद्याची मुलगी खूप छान जॉबला लागले, की त्या मुलीला आजारी पाडायचं. असे माझ्याकडं खूप प्रकरणं येतात सर. ओह! एखादी मुलगी चांगल्या पुण्यासारख्या ठिकाणी कुठे जॉबला लागली, मुंबईला गेली, चांगली जॉबला लागली का ती पोरगी आजारीच पडेल. तिला काहीतरी प्रॉब्लेम हां. होईल, त्या मुलाला प्रॉब्लेम होईल, काही ना काही मानसिक टेन्शन, घाबरल्यासारखं. मग असं त्याला त्या जॉबवर हे लागणार नाही. हे ब्लॅक मॅजिक ओके. होतं. पण हे जेलसीद्वारे होतं आणि प्रॉपर्टीचा वाद तर फार विकोपाला जातो. कारण तुम्ही कोणाचं तरी घेताय किंवा देताय. काही नसताना ते प्रॉपर्टीचं जे ब्लॅक मॅजिक असतं ना, प्रचंड विकोपाचं असतं. ओके. ह्या गोष्टीतनं होतं ते. ओके, ओके. आता नजर दोष म्हणतो, की एखादा व्यक्तीचं चांगलं होतंय आणि आपल्या जवळचीच लोकं असतात आणि त्यांना असं वाटतं, की यांचं चांगलं होतंय. नजर दोषातून सुद्धा ब्लॅक मॅजिक होऊ शकतं का? एक्झॅक्टली होतो. नजर दोष म्हणजे काय सर? तुमची पंचतत्वाची बॉडी आहे. हं. 72% पाणी आहे बॉडीमध्ये. पाणी वरती खाली झालं, की तुम्हाला बघा, समजा पाणी नाही पिलं तर आपल्याला लो फील होतं की नाही. पुरेसं ह्या बॉडीला दिवसभरात पाणी नाही दिलं, तर ते लो फील होतं. करेक्ट. नजर म्हणजे काय असतं? तुमची दुसऱ्याची एनर्जी तुमच्या एनर्जीला वरती हवी होती. ओके. म्हणजे जेलसी होतीये किंवा काय होतीये? आपण एखादी गोष्ट आता 2 ग्लासामध्ये बघा, आपल्या शिवानी दीदी आहेत. त्यांचं एक छान उत्तम उदाहरण आहे. मी स्वतः गेलेले, मी तेव्हा सांगते. एका ग्लासामध्ये चांगलं उत्तम पाणी आहे. दोन्ही सेम पाणी आहेत. पण एकाला खूप छान तुम्ही मंत्राने सिद्ध करा किंवा खूप छान अफर्मेशन्स करून ते पाणी प्या. एकदम सुंदर लागतं आणि एकाला तुम्ही खूप वाईट, काय बोला. ती एनर्जीतलं पाणी प्या. तुमचं मन हे लगेच विचलित होतं. हेच तर ओके. नजर आहे. एनर्जीचाच खेळ आहे. मग आपली आई काय करायची पूर्वी? अ, 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 म्हणजे कागदाची नजर काढायची किंवा मिठानी नजर काढायची, मीठ मोहरीनी नजर काढायची. मीठ पाण्यात विरघळतं. त्याचं एक द्रव तयार होतं किंवा अग्नी आणि हे पाणी एकत्र झालं का ते विझतं. सायकॉलॉजी काय आहे? की नजर उतरते. ओके. मग तर नजर 100% लागते आणि नजरचा हाच एक एनर्जीचाच तो खेळ आहे. जो आहे तो ओके. एनर्जीचाच खेळ आहे. ओके. खरं तर असं ओके, आहे. ओके. पण मग समजा आता नजर लागते. हां, आता हां. लोकांना कामं करायची आहेत, प्रत्येकाला प्रगती हो, हवीच आहे, हो, पुढे हो. जायचंच आहे. सो अशी नजर लागू नये म्हणून हां. आपण घरगुती काय उपाय देऊ शकतो? सगळ्यात मेन तुम्हाला गोष्ट सांगू का सर? काळे तीळ, एक सुरमा आणि त्याच्यात मस्टर्ड ऑइल टाकायचं. एका काळ्या कपड्यामध्ये ती बुरचुंडी कायम आपल्याबरोबर ठेवायची. ओके. लिक्विड सुरमा न घेता पावडर मेटमधला हं. सुरमा घ्यायचा. तो एका काळ्या तिळांवरती घालायचा. त्याच्यावर मस्टर्ड ऑइल असं शिंपडायचं. एक काळ्या कपड्यामध्ये ते शनिवारच्या दिवशी आपल्या शनिवार आणि सुरमा शनिवारीचाच खरेदी करा. कपडा पण शनिवारी खरेदी करा आणि तो आपल्या जवळ ठेवा.
ओके. कधीही कुठल्या प्रकारची एनर्जी लागत नाही. म्हणजे ओके. अगदी तुम्हाला जर कुठून तुम्ही अदृश्य ठिकाणावरनं जाताय, जर तिथं इफेक्टेड असेल, हां, जसं की तुमचा हा नवले ब्रिज. हां, तिथे गेलं की कायम काही ना काही होतं. हं, जे ॲक्सिडेंटली जे जे आहे तिथं गेलं तरी तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला काही करायची गरज नाही. हे काय आहे, एक एनर्जी फॉर्मचं तुमचं हे आहे, ओके. सुरमा आणि सुरमाच ठेवायचा, काजळ नाही. ओके. जो सुरमा जो पावडरमधला येतो तो हं. सुरमा. करून बघा, खूप छान आहे. ओके, ओके, असं. ओके. आता समजा एखाद्याला असं वाटतं, की माझ्याकडे ब्लॅक मॅजिक झालेलं आहे. होय, होय, होय. तर त्या व्यक्तीने पहिली स्टेप्स काय घेतली पाहिजे काळजी घेण्यासाठी? सगळ्यात मेन जर ना तुमचं नॉर्मल जीवनाकडनं तुम्हाला काहीतरी अडचणी यायला लागल्यात म्हणजे काहीतरी अडथळे आलेत. हं, सगळ्यात पहिल्यांदा कोणाच्या पाया पडायला न जाता हं. परमेश्वराकडे जा. ओके. सगळ्यात हां, इम्पोर्टंट. परमेश्वर मग त्याच्यात काय असेल, हे बघा, काय असतं आपल्याकडे प्रत्येक देवतांना एक एक कार्य सोपवलेलं हं, आहे. दत्त महाराज हे गुरुत्व देतात हं, आणि त्यांच्याकडे त्यांच्यापासून ज्यांची हे झाली आहे, हं, ती नवनाथ नारायण आहेत. हं, त्यापैकी आपल्या महाराष्ट्रात एक मढीसारखं ठिकाण उत्तम आहे. हं. तिथं तुम्ही जाऊ शकता. नवनाथ नारायणचा ग्रंथ घरात वाचा. बरं, ते नसेल तर मारुती रायाला तुम्ही दर मंगळवारी, शनिवारी जाऊ शकता. ओके. तेलाची बत्ती करायला सुरुवात करा. बघा आपोआप तुमचं जरा पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात यायला सुरुवात होते. ओह! मग तुम्ही जर तुमच्यावरनं काही उतरायला लागले, काही करायला लागले, तर मग ते कुठंच देवही नाही काम करणार आणि ती एनर्जी नाही काम करणार. ओके. तुम्ही मिक्स करताय. करताना प्रभुत्वाकडेच जा. म्हणजे ते व्यवस्थित तुमचं व्यवस्थित हे होईल आणि करताना पॉझिटिव्ह मनाने करा. हं. काही गोष्टी असतात आणि सगळ्यात मेन नैऋत्य दिशेला एक तिळाच्या तेलाचा दिवा लावायला सुरुवात करा. खंडन ओ करायचं नाही. ओके, खंडन झालं की पुन्हा लावायचा. घरामध्ये जेवढं ब्लॅक मॅजिक झालंय ना ते निघून जातं. ओके. नैऋत्य दिशेला दर शनिवारपासून एक म्हणजे पितरांसाठी किंवा अदृश्य शक्ती ज्या आपल्या घरात आलेल्या असतात, हां. त्यांच्यासाठी एक दिवा लावायला सुरुवात करायची. त्यांचं जे समाधान होतं ते डिनॉट होऊन ते चांगलं त्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर तुम्ही ओके. हे करा. साध्या-साध्या गोष्टी करा. मारुतीरायाचं दर्शन घ्या. नवनाथ ग्रंथ वाचा घरामध्ये. नवनाथांचं सेवा करा. दत्त महाराजांची सेवा करा. हे सगळं तुम्ही महाराजांचे आणि आता सगळ्यात जर तुम्हाला काहीच जमत नसेल, स्वामी सेवा ही अत्यंत प्रभावशाली आणि सरळ सेवा आहे. ओके. कुणी करावं, बालकापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत केली प्रौढ अवस्थेतल्या असल्या स्वामी सेवे करा, स्वामींची एक माळ करा. अतिशय लवकर कारण स्वामी हे याच्यामध्ये कलियुगात जन्म घेऊन त्यांनी याला घेतलेत ना, मोक्षाकडे गेलेत ना ते. हां. त्यामुळे सगळ्यात लवकर प्रभुत्व देणारं जी एनर्जी असेल तर ते स्वामी आहेत. ओके. मग स्वामी सेवेत जा आणि स्वामी सेवेत जे लोकं असतात त्यांना बाहेरची बाधा होऊच शकत हं, नाही ही गॅरंटी आहे. कारण दत्त महाराजांचा अवतार आहे तो. हं. तुम्ही जर दत्त महाराजांचं तेवढं तुम्हाला कटाक्ष तपश्चर्या नसेल होत, कारण महाराजांचं कसं खूप कडक करावं हां. लागतं. तसं स्वामींचं नाहीये. स्वामींचं अगदी तुम्ही अंघोळ केली काय, नाही केली काय, चांगल्या मनाने तुम्ही हे केलं, सकाळी त्यांची सेवा केली, स्वामींचं सारखं मुखात नाव घ्या. हं. निगेटिव्ह एनर्जी येणारच नाही. कशी येईल तुमच्याकडे? जर महाराजांना तितकं तुमची सेवा होत नसेल, तर तुम्ही स्वामीं सेवेत द्या. स्वामींची सेवा करा. रोज एक माळा जप करा. तारक मंत्र म्हणा. तारक मंत्रात जी पॉवर आहे ना, ह्या ब्रह्मांडात पूर्ण एनर्जी हे ओके. करायची, ती कशात नाहीये सर. हं, लोकांना कळत नाही. तारक मंत्र म्हणायला किती वेळ लागतोय? नसेल तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायची, एक तारक मंत्र म्हणून द्या. हं. सकाळपासूनची एनर्जी तुमच्यामध्ये सेव्ह राहते. असं आहे. ओके. सो आपण काही-काही लोकांच्या बाबतीत बघतो, की झोप कमी होते, झोप लागत नाही, वेगवेगळी स्वप्न पडतात, दडपण येतं, भीती हो. वाटते. सो ही पण ब्लॅक मॅजिकचे काही सिम्प्टम्स आहेत का? नाही, त्याच्यात 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही वेगळ्या डायरेक्शनला झोपलं, तर तुमची घरात झोप कंप्लीट होत नाही. ओके. होत नाही. पण तुम्हाला अजिबात झोपच येत नाहीये, बेचैनी होतीये, घाबरल्यासारखं होतंय, तर हे ब्लॅक मॅजिक आहे. मग तुम्ही ओके. काय केलं पाहिजे, झोपताना काय करायचं, एक पिवळी मोहरी, हळकुंड एका पुरचुंडीत बांधायचं आणि ते तुमच्या उशाला घेऊन झोपायचं आणि सकाळी ते एका पाण्यात वाहून द्यायचं. दर शनिवार अशा शनिवार करा. ओके. आपोआप तुम्हाला झोप लागायला सुरुवात होईल. सगळ्यात मेन तर काय असतं, तुम्ही जेव्हा अजिबातच झोप येत नाही आणि पहाटे-पहाटे एक तुमचा छोटासा डोळा लागतोय, हं. म्हणजे हे ब्लॅक मॅजिकच आहे. ओके. हो. आता काही लोकं बघा झोप ही नॅचरल आहे ना. हां. तुम्ही थकल्यानंतर आलीच पाहिजे तुम्हाला. बरोबर. पण जर आता आय-टी क्षेत्रातील मुलं कामं करतात. हं. त्यांना खूप जागणं असतं, हे असतं. पण तरी त्यांच्या डोळ्यावर झोप असते. पण नॅचरली
जर तुम्ही खूप दमताय आणि झोपच येत नाहीये, पण त्या झोपेच्या बरोबर तुम्हाला घाबरल्यासारखं होतंय, तुमचा चेहरा काळवंटतोय आणि अंगाचा एक वेगळा स्मेल येतो त्याबरोबर ओके. आणि तुमचं झोप कंप्लीट होत नाहीये, तर ते ब्लॅक मॅजिक आहे. ओ, हो, हो. असं. त्या कंडिशन्समध्ये तुम्ही एक हळकुंड आणि मोहरी एकत्र एका पुरचुंडीत बांधा. शनिवारी रात्री झोपेत ठेवायची ती पुरचुंडी दुसऱ्या दिवशी पाण्यात वाहून द्यायची. असं. ओके. तरी पण तुमचं बऱ्यापैकी निगेटिव्ह एनर्जी कमी होते. असं. ओके. मग समजा आता हीच कंडिशन आहे. तुम्ही सांगितलं ते उपायही करतायत. पण मग समजा दिवसभरात दिनचर्येमध्ये समजा कामावरती असेल किंवा थोडासा वेळ मिळाला, तर कुठले मंत्र चॅन्टिंग करणे गरजेचं आहे का? सगळ्यात मेन कसं आहे, मी जसं सांगितलं ना, सगळ्यात मेन स्वामींचा मंत्र आता कुठले मंत्र कसं असतं, हं. तुम्ही मारुतीचा मंत्र म्हणताय, हनुमानांचा मंत्र म्हणताय. मारुती स्तोत्र वेगळे आहे आणि हनुमंत चालीसा वेगळी आहे. कारण भीमरूपी हनुमान आहेत आणि मारुती स्तोत्ररूपी आहेत. म्हणजे त्यांचा एकच ध्येय आहे, पण तो दोन्ही याच्यात आहे. ओके. म्हणजे अंजनी पुत्र हनुमान आणि याच्यात आपण विचार केला तर याचा भीमरूपी हं. हे आहे, मारुती आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा रौद्र रूपात मारुती असतात, तर त्यांचा मंत्र तुम्ही कुठे म्हणू शकत नाही. हां. त्यामुळे तुम्ही अगदी सिंपल आहे. गुरुदेव दत्तांचा मंत्र म्हणा, कुठलाही श्री गुरुदेव दत्त म्हटलात, हं. श्री स्वामी समर्थ म्हटलात, तर ते तुम्ही कुठेही म्हणू शकता. असे काही जे म्हणणारे मंत्र आहेत ते म्हणायचे. इतर मंत्र तुम्हाला बसून आसन लावूनच ते म्हणावं लागतात. असं आहे. ओके, ओके, ओके. सो आता आपण शेवटाकडे येऊयात. समजा आता आपला पॉडकास्ट लोकं बघतात आणि त्यांच्या बाबतीत अशी काही गोष्ट घडलेली आहे. सो त्यांना असं वाटतं, की आपल्या बाबतीत असं काहीतरी ब्लॅक मॅजिक झालेलं आहे हां. आणि त्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. सो एकंदर प्रोसिजर काय असते? ॲक्चुअली काय आहे, आपली नेहमीसारखीच प्रोसिजर असतं. तुम्ही कॅप्शनमध्ये नंबर्स देता, हं. नंबर कॉल केला, की ब्लॅक मॅजिक जर पाहायचं असेल, शक्यतो समोरासमोर आलेलं कधी चांगलं. ओके. ऑनलाईन कन्सल्टेशन घेतलं तर त्याच्यात मी 100% समजतं, की तुम्हाला ब्लॅक मॅजिक आहे. हं, पण ज्यावेळी फक्त तुम्ही ब्लॅक मॅजिकची कन्सल्टेशन घेताय, हं, तुम्ही ज्योतिषशास्त्र किंवा कुळनिम्रोलॉजीचं कन्सल्टेशन न घेता आता हं, हालाकी कुळनिम्रोलॉजीतूनच कळतं तुम्हाला हं. ब्लॅक मॅजिक झालंय किंवा नाही झालंय. पण तर तुम्ही समोर आले तर बेस्ट आणि कुणाची सुविधा नसेल तर ऑनलाईनची कन्सल्टेशनची व्यवस्था पण आपल्याकडे आहे. ओके, ओके. पण मग असं. साधारण एखाद्या काय म्हणू ट्रीटमेंटच म्हणूया आपण ही. हां, त्याची हां, हां. दिवस साधारण किती लागतात असं काय आहे का? खरं तर तुमच्या तीव्रतेवर जेवढं जातकाला त्रास होतोय, हं, त्याची सिव्हिअरता किती आहे, तीव्रता किती आहे त्या जे काही ब्लॅक मॅजिक असेल, हं. एनर्जीचं, तर ते अगदी काही लोकांना 2 दिवसात फरक पडतो. कुणाला सेम डेलाही पडतो. ओके. कुणाला 3 महिने, 9 महिने, 12 महिने असे लागतात. आता सगळ्यात इम्पोर्टंट सर तुम्हाला मी सांगते, मला पुण्यातलं एक लेडीज आलेली हं, माझ्याकडं. घरात सगळ्यांना ब्लॅक मॅजिक होतं, पण प्रत्येकाच्या बजेटमध्ये डबल 8, डबल 7च होता. हं. मग जेव्हा असतो आणि सगळे मेंटली डिस्टर्ब होते. बघा, ओके. जी त्यांची बहीण आहे ती दुसऱ्या घरी गेली. म्हणजे तिचं हं, कुळ बदललं. हं. तरी तिच्या मुलाला काही वयानंतर त्यांचं कसं होतं 10-12 वर्षानंतर मुलगा आपोआप वेडा व्हायला सुरुवात होतं. हे ओह! जेनेटिक नाहीये. हे तुमचं कुळानी होतं हे समजून घ्या. ओके. मग हे अशा कंडिशन्सला वर्ष, सव्वा वर्ष लागतात. ओह! कारण तुमची किती तीव्रता आहे त्यावरती तुमचा उपाय ठरतो. जसं तुम्ही म्हणालात, की काही लोकांना हां, सेम डे फरक हां, पडतो, काही हां, हां. लोकांना 2-3 दिवस लागतात, काही लोकांना वर्ष पण हो, लागतं. हो, हो. पण मग समजा हे ब्लॅक मॅजिक झालंय आणि ते आता निघतंय. हं. हे जर जाणून घ्यायचं असेल, तर त्या प्रोसेसमध्ये काय जाणवायला लागतं? काय फरक पडतो? खरं तर आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना, झोप लागत नाही. हं. घरात सगळ्यांना झोप लागायला लागते. छान. ओके. आरोग्य उत्तम सुधारतं. पैशाचा फ्लो वाढतो. जसं मी तुम्हाला ते कल्याणचे जे हां, सांगितलं, हां. 1 महिन्यात सगळं त्यांचं सेटअप बसला. पूर्ण हं, हं. सेटअप बसला. तर असं व्हायला सुरुवात होते. तुम्हालाच लगेच तुमच्या जीवनामध्ये फरक जाणवतो ना. ओके. आणि ज्याला ब्लॅक मॅजिक आहे ना, त्याला कंटाळवाणी जीवन असतं त्याचं. हं, हं, म्हणजे कायम त्याला अनइझी फील होतं. हं. ज्याच्यात कुणालाही जो ब्लॅक मॅजिकच्या इफेक्टेडमध्ये असतो त्याला अनइझी फील होतं. कुठलंही रेग्युलर काम करावंसं वाटत नाही. तर त्या कंडिशन्समध्ये लोकांना लगेच काम करावंसं वाटतं, कामावर जावंसं वाटतं, काही खावंसं वाटतं. काही लोकांना तर इतकं तीव्रतेत ब्लॅक मॅजिक झालेलं असतं, जेवणच चालत नाही. आणि ओह! पोटाचे जे आजार असतात ना, जे पोटावर सिम्प्टम्स असतात आणि डॉक्टर म्हणतात काहीच निघत नाही. हे ब्लॅक मॅजिकचेच प्रकार असतात. ओके. म्हणजे जेवण न चालणं. मग ते जेवण हळू-हळू चालायला लागतं, प्रकृती सुधारते. परत काही ना काही असं मग काही लोकांना कसं होतं डायजेस्टच होत नाही. हां, हां. म्हणजे जेवण जेवताय, पण डायजेस्टच होत नाही. त्या ओके. कंडिशन्समध्ये पण तुम्हाला जरा हळू सुधारणा होते. ओके, असं आहे. ओके.
आता याच्यातूनच एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, की हां. काही लोकं असं म्हणतात, की आपण एखाद्याच्या घरी जाऊन जेवतो. हं. सो त्या जेवणातून काहीतरी दिलं जातं म्हणून ब्लॅक मॅजिक होतं. हे खरं आहे का? एक्झॅक्टली खरं आहे. काय होतं ना सर, तुम्हाला मी खरं सांगू बाजारात सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. तुमच्याकडे कुणाचा किती पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, हं, तुम्ही नाही, मी नाही, कुणीच नाही सांगू शकत. हं, तर एक तर त्या स्वतःच्या मनाला आणि त्या समोरच्या व्यक्तीला हं. एवढंच माहीत असतं. त्यामुळे जेवणातनं खायला जर घातलं, तर प्रचंड माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अशी ओह! माझे 18 वर्षात अनेक केसेस मी पाहिलेल्या आहेत. त्यामुळं लोकांनी कोणाच्या घरी काही खाताना 100 वेळा विचार करायचा. ओके. ही अंधश्रद्धा नाहीये. म्हणजे सायकॉलॉजी आहे, सायंटिफिक प्रूव्ह आहे. अन्न जेवत असताना कुणाच्या हाताचं जेवावं आणि ते किती आपण प्रसाद हं. करताना एक वेगळी एनर्जी असते. करेक्ट. कारण म्हणतो ना, स्त्रीनी स्वयंपाक करताना एकदम हां. यानी शुद्ध होऊन करावा. तर ते कोणत्या मनाने घालतंय, ते हं. काही सांगू नाही शकत. त्यामुळे हे 100% तुम्हाला पाळायचंय. तुमच्या अतिविश्वासातले असेल तरच खा. आणि खरं तर तुम्ही नॉन-व्हेज खाणारे असाल तर 100% कधीही कोणाच्या घरी नॉन-व्हेज खाऊ नका. ओके. त्याचं कारण आहे जो आत्मा तुम्ही मारून त्याच्यात जर काही ती एनर्जी सोडली हं. आणि ती एनर्जी जर एखाद्याला खाऊ घातली, कुणाच्याही बापाला ती निघत नाही. ओह! कारण स्वतः प्रभुत्वांना पण कारण बघा महाराज होते, छत्रपती महाराज होते. त्यांच्याकडे एका बोटात विष पारखायची एक अंगठी होती त्या काळामध्ये. ओके. त्याचं शिवचरित्रामध्ये वर्णन पण आहे. आमच्याकडे एक 22 वर्षाचा पोरगा आहे. आत्ता तो ठीक-ठाक आहे. पूर्वी तो एकदम बॉडी-बिडी असे त्याची एकदम आता जिम ट्रेनर ना तो. हं, तर त्याला एका ईर्ष्येतनं तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करायचा, पण तिचं त्या एका मुलीचं त्याच्यावर एकतर्फी प्रेम होतं. हं, तिने त्याला काहीतरी खाऊ घातलं एका तांत्रिकाकडनं. हं. तो पोरगा जो 106 किलोचा पोरगा असा 70 ते 75, 72 किलोवर आला होता. ओह! आणि त्याला सुधारायचं नाही. म्हणजे तो ना असाच गप्प बसून राहायचा. तो बसला की बसला. त्याला जेवायला चल म्हटलं का नुसताच जेवत राहायचा. म्हणजे इतकं विचित्र होऊ शकतं तुमच्याबरोबर आणि रिॲलिटी आहे सर. माझ्याकडं रोज अशाच कित्येक केसेस येऊन जातात आणि आम्ही दर आठवड्यात 2-3 केसेस अशा पाहतोच, ओके. की कुणीतरी खाऊ घातलंय आणि लोकं म्हणतात अंधश्रद्धा आहे. ज्याच्यावर बितले ना त्याला विचारा अंधश्रद्धा हं, काय आहे ते? कारण कमेंट्स करणारे असतात ना, हे तुम्ही हं, अंधश्रद्धा पसरू नका. पण ज्याच्या घरात हे झालंय, हं, त्या व्यक्तीला जाऊन भेटा. जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतो, तुमच्या पोटात काही नाहीये आणि तुम्ही क्लीन आहात आणि तरी त्रास होतोय. हं, त्या आईला जाऊन विचारा त्या मुलाच्या वेदना काय असतात. हं. त्या मुलाला जाऊन विचारा माझं आज सध्याचं आयुष्य काय आहे. म्हणजे हे लोकांनी आपल्या आपल्या मनाने बनवलेलं मिथ आहे. पण 100% खाताना खूप विचार करा. ओके, असं आहे. ओके. स्वतः मॅडमनी खूप सुंदर एक्सप्लेन केलंय, की कुळ न्यूमरोलॉजीमधून आपण ब्लॅक मॅजिक कसं काढू शकतो किंवा ब्लॅक मॅजिक होण्याचे काय-काय कारण असतात, कोण-कोण ब्लॅक मॅजिक करू शकतं, त्याचे सिम्प्टम्स काय असतात. जेवण अर्थात आपण कुठेही जेवण करतो, कोणाच्याही घरी करतो. सो ते करताना खूप काळजीपूर्वक केलं पाहिजे, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचं नसेल तर. सो मला वाटतं आता थांबूयात मॅडम. खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन हो. केलंय. तुर्तास आपण आता थांबूयात. परत एकदा नवीन विषय आपण भेटणारच आहोत. भेटूच. सो तुम्ही नक्कीच. तुमचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक सर. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.